पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे। कच्च्या तेलाची किंमत $65 प्रति बॅरल। पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होऊ शकतात। पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी यावेळेस ही बाब जी आहे ती स्पष्ट केली। आंदरकासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी, पेट्रोल डिझेल होणार प्रचंड स्वस्त। केंद्र सरकारने दिली सर्वात मोठी खुशखबर। मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक मोठा निर्णय घेण्यात आला। एक तारीख जाहीर करण्यात आली। आता या तारखेपासून राज्यात पेट्रोल आणि डिझेलचे भाव प्रचंड कमी होणार आहेत। पेट्रोल डिझेलचे भाव आता किती रुपयाने कमी होतील आणि कोणती तारीख आहे याची माहिती आता आलेली आहे। याबरोबर पेट्रोल विक्रीच्या बाबत एक महत्त्वाचा निर्णय देखील घेण्यात आलेला आहे। हे स्वस्त पेट्रोल डिझेल सर्वांनाच मिळणार नाही, तर सगळ्या नागरिकांना स्वस्तात पेट्रोल डिझेल मिळणार नाही। ज्या लोकांकडे हे दोन कागदपत्र असतील फक्त त्यांनाच पेट्रोल डिझेल स्वस्त मिळणार आहे। ज्या लोकांकडे हे दोन कागदपत्र नसतील त्यांना स्वस्त पेट्रोल डिझेल मिळणार नाही। पेट्रोल डिझेलच्या वाढत्या दराने त्रस्त झालेल्या सर्वसामान्य नागरिकांसाठी केंद्र सरकारने आतापर्यंतची सगळ्यात मोठी खुशखबर दिली आहे। मंत्रिमंडळाच्या बैठकीत असा निर्णय घेण्यात आलाय ज्याची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत होतो। एक तारीख देण्यात आलेली आहे, की तारीख जवळ आलेली आहे आणि ज्या तारखेपासून संपूर्ण राज्यामध्ये देशात पेट्रोल डिझेलचे भाव अक्षरशः कोसळणार आहेत। तुम्ही बरोबर ऐकले, पेट्रोल डिझेल प्रचंड स्वस्त होणार। पण थांबा, ही खुशखबर जेवढी मोठी आहे तेवढाच एक मोठा नियम सुद्धा सरकारने लागू केलाय। हे स्वस्त पेट्रोल आणि डिझेल सर्वांनाच मिळणार नाही, फक्त ज्या लोकांकडे सरकारने सांगितलेली दोन महत्त्वाची कागदपत्रे असतील फक्त त्यांनाच आता या स्वस्ताचा फायदा घेण्यात येणार आहे। ज्यांच्याकडे हे दोन कागदपत्र नसतील त्यांना पेट्रोल डिझेल स्वस्त मिळणार नाही। मग कोणती ती तारीख आहे, कोणते ते दोन कागदपत्र आहेत याची माहिती सरकारकडून आता देण्यात आली आहे। आता प्रत्येकाच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे, महाराष्ट्रात कोणत्या तारखेपासून पेट्रोल डिझेल स्वस्त होणार, किती रुपयाने पेट्रोल डिझेल स्वस्त होणार। सरकारने सांगितलेली तारीख देऊन कागदपत्र आहेत ती आपण कुठून आणायचे, कुठून काढायचे ज्यामुळे पेट्रोल डिझेल स्वस्त मिळणार। चला तर पाहूया संपूर्ण सविस्तर माहिती। तुम्हाला आठवत असेल गेल्या वर्षभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दराने आपल्याला कसं हैराण केलं होतं। कधी दराने 100च्या पार गेलं होतं तर कधी 105 110 रुपयावर पोहोचले होते। आंतरराष्ट्रीय बाजारात थोडी जरी उलटापालट झाली की थेट चटके आपल्याला खिशाला बसत होते। प्रत्येक जण वाट पाहत होता की कधीतरी सरकार आपल्याला दिलासा देईल। त्यामुळे तुम्हाला तर सुद्धा वाटत असेल सरकार आता दर रेट कमी करेल आणि सरकारने अखेर निर्णय घेतलेला आहे। छोट्या मोठ्या घोषणा झाल्या पण सर्वसामान्यांना हवा तसा दिलासा मिळाला नाही। पण आता प्रतीक्षा संपलेली, ही कोणतीच छोटी मोठी घोषणा नाही तर हा सर्वात मोठा ऐतिहासिक निर्णय ठरू शकतो। केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री श्री हरदीप सिंग पुरी यांनी स्वतः ही माहिती दिली आहे, ज्यामुळे संपूर्ण देशात एक आनंदाचं वातावरण पसरलं। त्यांनी स्पष्ट संकेत दिले की पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहेत। पण हे का होत आहे याच्या मागे कोणतं तर मोठं कारण आहे। हे स्वस्त किती दिवस टिकणार, पेट्रोल आणि डिझेल स्वस्त कोणत्या तारखेपासून होणार, राज्यात कोणत्या तारखेला दर लागू होणार, कोणते दोन कागदपत्र आहेत की जे तुम्हाला दाखवल्याशिवाय पेट्रोल डिझेल मिळणार नाही, हे तुम्हाला सगळ्यात आधी समजून घ्यावं लागणार आहे। केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलचे हे पैसे आपण मोजतो तर त्याची परतफेड करून सांगितले की या पैशामध्ये नेमकं सरकारला टॅक्स किती जातो, याच्यामध्ये तेल कंपनी किती नफा कमवतात, पेट्रोल पंप चालकणारा किती नफा मिळतो, तर याचे एक गणित सरकारनं समजावून सांगितलं। त्यानंतर या बैठकीमध्ये सगळ्यात मोठा निर्णय घेण्यात आला। तर ते गणित नेमकं कसं असतं, आता आपल्याला वाटतं की आपण जे पैसे देतो ते थेट पैसे कंपन्यांना मिळतात, पण तसं नाही। याचे एक किमतीचं चक्रव्यूह असतं। समजा पेट्रोलची मूळ किंमत ज्याला आपण बेस प्राइस म्हणतो ती साधारणपणे 48 रुपये प्रति लिटर असते। म्हणजे जे पेट्रोल बाहेरच्या देशातून आयात करताना ते फक्त 48 रुपये प्रति लिटर असतं। मग याच्यावर केंद्र सरकार कर लावतं ज्याला आपण एक्साइज ड्युटी म्हणतो। हा कर जवळपास 28 रुपये असतो। त्यानंतर येतो राज्य सरकारचा वॅट। आता दिल्लीसारख्या ठिकाणी 30 रुपये आणि मग पेट्रोल पंप चालकाचं कमिशन ते 3 ते 4 रुपये म्हणजे 48 रुपये पेट्रोल जेव्हा बाहेरच्या देशातून भारतात विक्रीसाठी येतं त्यावर केंद्राचा 28 रुपये आणि राज्याचा 30 रुपये आणि 4 रुपये डीलरचं मिशन सगळं मिळून पेट्रोलची किंमत होते 103 ते 105 रुपये लिटर। आणि 100 रुपयाचं पेट्रोल भरलं तर जवळपास आपल्याला 55 ते 60 रुपये आपण टॅक्स म्हणून सरकारला देत असतो। मग यामध्ये तेल कंपन्या प्रचंड नफा कमवत असतात। सध्याच्या आकडेवारीनुसार सरकारी तेल कंपन्या प्रत्येकी लिटर मागे 12 ते 15 रुपये आणि डिझेलमध्ये 6 ते 12 रुपये निव्वळ नफा कमवित असतात। आता सरकारने एक मास्टर रोग दिला। सरकारच्या देखील लक्षात आलं की तेल कंपन्या भरपूर नफा कमवत आहेत, तिकडून तेल दर कमी आहे म्हणजेच 48 रुपये फक्त तेलाचा दर आहे आणि याच्यात कंपन्या 15 रुपयाचा नफा कमवतात। म्हणून सरकारने एक मोठा निर्णय घेतला। पेट्रोल आणि डिझेल कमी करण्याचा तो अगदी महत्त्वाकांक्षी निर्णय आता घेण्यात आला।
मग म्हणूनच सगळ्यात महत्त्वाची माहिती समोर येते की कोणती तारीख आहे, त्या तारखेपासून महाराष्ट्रात पेट्रोल डिझेल स्वस्त होणार, किती रुपयाने पेट्रोल डिझेल स्वस्त होणार, सरकारने कोणती 2 कागदपत्र सांगलीत की जी तुम्हाला पेट्रोल डिझेल स्वस्त मिळण्यासाठी लागणार आहेत. आता या सगळ्यात महत्त्वाच्या माहितीकडे आपण वळतोय. आता या संस्थाही मागच सगळ्यात मोठं कारण आहे आंतरराष्ट्रीय राजकारण आणि भारताने त्यात दिलेली थोडीशी धाडसी भूमिका. अमेरिकेवर भारतावर एक काय झालं होतं, त्या ठिकाणी दबावगील टाकला होता, रशियावर देखील निर्बंध लादले होते, भारताला धमकी दिली होती, जर तुम्ही रशियाकडून तर तेल विकत घेतलं तर तुमची खैर नाही. पण भारताने या धमकीला जर ऐकलं असतं तर आज पेट्रोलचा दर 150 रुपये झाला असता आणि डिझेलचा दर 125 रुपये झाला असता. पण भारताने ही धमकी अक्षरशः झुगारून लावली. भारताने अमेरिकेला, नाटो सारख्या देशाला स्पष्ट शब्दात फटकारलं, आम्ही आमच्या देशाच्या हिताचा विचार करणार, आम्हाला जिथून स्वस्त तेल मिळेल तिथून आम्ही खरेदी करणार. आणि भारताने ते करून दाखवलं, ज्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचा प्रचंड फायदा होणार. पेट्रोल डिझेल इतकं कमी होणार की आनंदाने नाचू लागाल. आज परिस्थिती अशी आहे की भारताचे एकूण तेल आयातीपैकी 40% तेल पाहायला गेलं तर इराक, रशिया पुरवत आहे, तेही प्रचंड सवलतीच्या दरामध्ये. इतकंच नाही तर भारताने आपले तेल खरेदी धोरण पूर्णपणे बदललेलं आहे. पूर्वी भारत 27 देशाकडून तेल खरेदी करायचा, आता 40 देशाकडून देश तेल खरेदी करणार आहे. याचा अर्थ काय असा की भारत आता त्या ठिकाणी सर्वसामान्यांच्या फायद्यासाठी विचार करताय. आता त्यामुळे बाहेरून स्वस्त तेल आहे ते आपल्याला मिळणार आहे. 48 रुपये प्रति लिटर बाहेरून तेल मिळत होतं, आता त्या तेलाची जी किंमत आहे ती घसरून $65 प्रति बॅलरच्या खाली राहिलेली आहे. म्हणजे लक्षात घ्या, भारताला आयात करतानाच तेल कमी किमतीत मिळणार आहे. त्यामुळे आता पूर्ण देशामध्ये पेट्रोल डिझेल प्रचंड स्वस्त होणार आहे. मग एक स्पष्ट आश्वासन दिले, ती तारीख जाहीर करण्यात आली. 2 महिन्याची कागदपत्र, 2 महत्वाची कागदपत्र अशी सांगण्यात आले. आता कोणती ती तारीख आहे, त्या तारखेला राज्यात पेट्रोल स्वस्त होणार आणि डिझेल देखील स्वस्त होणार. किती रुपये पेट्रोल डिझेल स्वस्त होणार, सरकारने कोणती 2 कागदपत्र सांगितलेत, जे जर तुमच्याकडे नसतील तर पेट्रोल डिझेल मिळणं अवघड होऊ शकतं. चला तर अत्यंत महत्वाच्या गोष्टीकडे आपण वळूया. पुढील 2 मिनिटात ती तारीख समजणार आहे, तुम्ही खुश होऊन जाल. तारीख कोणती, कागदपत्र कोणते सांगितलेत, गेल्या कित्येक मिनिटापासून आता आपण महत्वाची माहिती घेत होतो. पण आता ती तारीख कोणती, नियम कोणते, तारीख तर जवळ आलेली आहे. सरकारने स्पष्ट केले की इराण आणि इस्रायल सारख्या कोणत्याही मोठा राष्ट्रीय तणाव जर निर्माण झाला नाही तर आणि कच्च्या तेलाचे दर स्थिर राहिले तर दर कपात आम्ही निश्चितपणे सांगणार आहोत. सरकारने ही निश्चितता सांगलेत, आम्ही दर कपात तर ही करणार आहोत. कच्च्या तेलाचे दर अस्थिर राहिले तर एक विशेष तारीख जाहीर करण्याची तयारी देखील सरकारने केलेली. ही तारीख जाहीर होतात तुम्ही कोणत्याही पेट्रोल पंपावर, इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप असू द्या, भारत पेट्रोल पंपाचा असू द्या, नंतर कुठलाही तुमचा पेट्रोल पंप असू द्या किंवा रिलायन्स असू द्या किंवा कुठल्याही खासगी सरकारी पेट्रोल पंपावर तुम्ही भरायला गेले, पेट्रोल भरायला गेले तर तुम्हाला स्वस्त दरात पेट्रोल मिळणार आहे. पण या स्वस्ताचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला 2 महत्वाची कागदपत्र पाळणं अतिशय गरजेचं आहे, 2 नियम पाळणं अतिशय गरजेचं आहे. आता हे नियम सुरक्षिततेसाठी आहे, पर्यावरणासाठी जे नियम आहे, हा नियम असा आहे की नियम जर पाळला नाही तर तुम्हाला स्वस्त नाही तर तुम्हाला महाग पैसे देऊन देखील पेट्रोल मिळणार नाही. आता जो नियम दिल्लीसारख्या शहरामध्ये याची अंमलबजावणी देखील सुरू झाली आहे. हजारो वाहनाला पेट्रोल डिझेल देण्यास तिथे नकार देण्यात आला आहे. हाच नियम आपल्या राज्यात देखील लागू होऊ शकतो. तर त्यामुळे कोणती कागदपत्र आहेत, कोणते तुम्हाला हे नियम पाळावे लागतील. आता सरकारने असं सांगितलं की पुढील 2 ते 3 महिन्याच्या कालावधीमध्ये, लक्षपूर्वक आहे का, पुढील 2 ते 3 महिन्याच्या कालावधीमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये कमी करण्याची प्रक्रिया देखील होणार आहे. 2 ते 3 महिन्याच्या आत खुशखबर देखील आपल्याला मिळू शकते. साधारण जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर मध्ये दिवाळीच्या आसपास पेट्रोलचा जो भाव आहे, डिझेलचा जो भाव आहे, आपला तब्बल 20 रुपये ते 25% कमी झालेला आपल्याला पाहायला मिळू शकतो. त्याआधी तुम्हाला पेट्रोलसाठी दिल्लीत एक नियम लागू झाला आहे, तो जर PUC नसेल तर तुम्हाला पेट्रोल मिळणार नाही असे देखील सांगण्यात आहे. तो नियम आपल्याकडे लागू होऊ शकतो. त्यामुळे तुमच्या गाडीचा 4 चाकी असो, 2 चाकी असो, PUC काढून घ्या. त्यानंतर तुमच्या गाडीचा ROM म्हणजे तुमच्या गाडीचा ROM म्हणजे तुमच्या गाडीचा एक्सपायर झालेली असेल तर त्या 15 पेट्रोल, 15 वर्ष डिझेल असं पाहिलं गेलं तर 10 वर्ष तुम्ही या ठिकाणी काळजीपूर्वक बनवून घ्यायचं आहे. त्यासाठी तुम्हाला जागरूक राहायचं आहे. अन्यथा तुम्हाला जर महाराष्ट्रात नियम लागू झाला तर तुम्हाला स्वस्त काय पैसे जास्त देऊनही त्या ठिकाणी पेट्रोल मिळणार नाही. ही महत्वाची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडल्यास संभाजी अर्जुन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.